नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द्वितीय वर्षासाठी माझ्याकडे सहकार हा विषय अध्यापनासाठी आहे. पुढील तासाला आपण विद्यापीठानं ठरवून दिलेला सिलेबस पाहणार आहोत. तर त्याच्यातील पहिला जो घटक आहे तो म्हणजे सहकार ओळख किंवा पहिलं जे प्रकरण आहे ते म्हणजे सहकार ओळख, ते आपण या ठिकाणी पाहूया. आपणाला माहिती आहे, विना सहकार नाही उद्धार असं म्हटलं जातं. जे एकमेकांच्या सहकार्यातून अनेक गोष्टी साध्य होतात किंवा विकास होत असतो असं आपणाला म्हणता येईल. हे सहकाराची जी मुहूर्तमेढ आहे ती महाराष्ट्र राज्यामध्ये घातलेली आहे असे आपणाला म्हणता येईल. पाठीमागं जर आपण वळून पाहिलं किंवा सद्यस्थितीचा जर आपण अभ्यास केला तर विविध प्रकारच्या संस्था ह्या सहकारी तत्वावरती महाराष्ट्रामध्ये चालविल्या जातात. आणि या सहकारी तत्वामुळेच या संस्थांचं जाळं पसरण्यासाठी आणि समग्र आपल्या राज्याचा म्हणूया किंवा आपल्या जिल्ह्याचा, राज्याचा आणि एकंदरीत देशाचा विकास किंवा विश्वाचा विकास याच्यातून होत आहे असं आपणाला म्हणता येईल. जे अनेक गोष्टी या सहकारातून घडत असतात. जी काय आपली आर्थिक सुबत्ता निर्माण होत आहे. भारत हा जागतिक महासत्ता बनण्याकडं जी त्याची वाटचाल चालू आहे तर ती सुद्धा सहकारातूनच होत आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. तर पाहूया सहकार ओळख. तर सहकार म्हणजे काय थोडक्यात आपणाला लक्षात येईल की आपण मनुष्य हा कसा आहे, समाजशील प्राणी आहे. जे एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका प्रत्येक मानवामध्ये असते. समाजामध्ये काही होऊ द्या, आपण काय करत असतो तर धावून जातो कोणाच्याही मदतीला. आपल्या संस्थेचं सुद्धा ब्रीदवाक्य आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. म्हणजेच चांगला पंथ कुठला आहे किंवा चांगला पथ कुठला आहे तर एकमेकांना सहाय्य करण्यामध्ये, एकमेकांना मदत करण्यामध्येच काय आहे तर आपली प्रगती आहे किंवा तो चांगला पथ आहे, तो चांगला मार्ग आहे. आणि तो मार्ग हा संतांनी सांगितलेला आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. तर कृषी क्षेत्राचा जर आपण विचार केला तर सहकाराशिवाय काय गत्यंतर नाही. जी काय शेतीची कामं आपणाला करावी लागतात तर त्या ठिकाणी सहकार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जे अनेकांच्या सहकार्यातून आपणाला हा व्यवसाय चालवावा लागतो तर त्याला सहकारच आपणाला म्हणता येईल. विविध वित्त संस्थांचा जर आपण आढावा घेतला किंवा चर्चा केली तर सहकारी पतपुरवठा संस्था दिसून येतात आपणाला. जसं सहकारी साखर कारखाने आहेत, सहकारी सूतगिरणी आहेत, सहकारी खरेदी विक्री संघ आहेत. अशा विविध प्रकारच्या सहकारी संस्थांतूनच काय झालेलं आहे तर महाराष्ट्राचा, आपल्या देशाचा विकास घडलेला आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच ह्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनी एकत्रित येऊन समाजाच्या, त्या व्यक्तींच्या किंवा त्या समूहाच्या हितासाठी ज्या सहकारी तत्वावरती या संस्था स्थापन केलेल्या आहेत तर ते तत्व म्हणजेच सहकार असं आपणाला म्हणता येईल. जे ज्या ठिकाणी समविचारी माणसं एकत्र येतात आणि समाजाच्या किंवा त्या गटाच्या, त्या समूहाच्या हिताचं कार्य हाती घेतात तर त्या ठिकाणी सहकार असतो असं आपणाला म्हणता येईल. तर सहकारी संस्थेचे वर्णन आपणाला वेगवेगळ्या प्रकारे करता येईल. जसं आर्थिक म्हटलंय, सामाजिक आहे, सांस्कृतिक ज्या गरजा असतात माणसाच्या तर त्या एकत्रित मालकीच्या किंवा लोकशाही पद्धतीने नियंत्रित केलेल्या, तसंच स्वेच्छेने एकत्रित आलेल्या व्यक्तींची संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. जे या ठिकाणी आपणाला म्हणता येईल की आर्थिक घटक असू द्या किंवा सामाजिक घटक असू द्या किंवा सांस्कृतिक गरज पूर्ण करण्याची इच्छा असू द्या, अशा सामाजिक, आर्थिक असू द्या किंवा सांस्कृतिक असू द्या, या गरजा पूर्ण करण्यासाठी जेव्हा अनेक व्यक्ती एकत्र येतात आणि एखादी संस्था उभारतात आणि त्यामार्फत या समाजाच्या लोकांच्या गटाच्या हिताचं कार्य केलं जातं तर ते कार्य म्हणजे सहकारी कार्य आहे आणि ती कार्य करणारी संस्था म्हणजे सहकारी संस्था आहे असं आपणाला म्हणता येईल. म्हणजे एक प्रकारची संघटना असते असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. ज्या व्यक्ती कशा स्वेच्छेने एकत्र आलेले असतात, कुठल्याही प्रकारची सक्ती केली जात नाही. समविचारी माणसं एकत्र येतात, चर्चा होतात
आणि त्या पद्धतीनं एखादी संस्था संघटना स्थापन केली जाते. म्हणजे लोकशाही पद्धती आपणाला या संस्थेमध्ये दिसून येते. काही देशामध्ये जॉईंट स्टॉक कंपन्या, ट्रस्ट यांचाही समावेश या ठिकाणी याच्यामध्ये करता येईल आपल्याला. आपणही पाहतो वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रस्ट असतात. ट्रस्ट म्हणजे काहीतरी संस्थाच असतात. त्यामार्फत विविध देवस्थानं असतील किंवा त्या देवस्थानामार्फत विविध समाजोपयोगी, काही धार्मिक, सांस्कृतिक किंवा आर्थिक म्हणूया आपण, असे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग म्हणूया किंवा संस्था, संघटना चालविल्या जातात. जसं आपल्या संस्थेचं उदाहरण सांगता येईल. आपल्या संस्थेमध्ये सुद्धा सहकारी पतसंस्था आहे. त्याच पद्धतीनं आपल्या संस्थेचं जो दवाखाना आहे तर तो सुद्धा सहकारी तत्वावरती चालविला जातो. म्हणजे अनेक लोक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यातून हे उपक्रम, संघटना, संस्था स्थापन केल्या जातात. तर ठीक आहे, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की सहकार म्हणजे नेमकं काय. तर विशिष्ट उद्देशानं कुठल्याही प्रकारची सक्ती किंवा दबावाखाली न येता स्वेच्छेनं जेव्हा अनेक लोक एकत्र येतात आणि एखादी संघटना, संस्था स्थापन करतात आणि त्या संघटनेमार्फत त्या समूहाच्या हिताच्या किंवा समाजाच्या हिताच्या ज्या गोष्टी, उपक्रम राबविले जातात, सेवा सुविधा दिल्या जातात, तर अशा संस्थेला आपण सहकारी संस्था असं म्हणूया. खाली व्याख्या दिलेल्या आहेत, बघूया त्या आपण. आपल्या स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी ज्या ठिकाणी अनेक व्यक्ती स्वेच्छेने, मानवता या नात्याने आणि समानतेच्या भूमिकेतून एकत्र येतात, एकमेकांचे कार्य एक दुसऱ्याच्या मदतीने पार पाडतात, तर अशा संघटनेस सहकार असं म्हटलेलं आहे. बघा, ज्या ठिकाणी काय म्हटले व्याख्येमध्ये, स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी. आता प्रत्येकाला काय आहे तर अर्थप्राप्ती करण्याचा अधिकार आहे किंवा आवड असते किंवा ती एक जिज्ञासा असते प्रत्येकाची. आपण पैसा मिळवतो, जे जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न कसा मिळेल ह्या उद्देशानं काय होतात, अनेक व्यक्ती एकत्र येतात. कशा? त्या स्वेच्छेनं, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नसते. आणि त्याच्या पाठीमागं उद्देश काय आहे तर मानवता. ठीक आहे, तोटा झाला तरी काय हरकत नाही किंवा कमी प्रमाणात फायदा झाला तरी चालेल. म्हणजे या ठिकाणी मानवतावाद आहे. काहीतरी समाजाचं कल्याण केलं पाहिजे, त्या सभासदांना काहीतरी आर्थिक फायदा झाला पाहिजे, म्हणून सहकार त्या ठिकाणी आहे. जे काहीतरी प्रॉफिट मिळतोय त्या ठिकाणी, लोकांचं कल्याण साधलं पाहिजे, समाजाचा विकास साधला पाहिजे, लोकांची आर्थिक गरज भागली पाहिजे, त्या संस्थेतून लोकांच्या ज्या काही सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील, त्या गरजा भागल्या पाहिजेत. जे या ठिकाणी काय तर मानवतावादी तत्व आहे. अशा मानवतावादी तत्वाचा समावेश या सहकारी संस्थेच्या स्थापनेपाठीमागं असं आपणाला म्हणता येईल. आणि कसं आहे कार्य? एकमेकाच्या सहकार्यातून आहे, एकमेकाच्या मदतीनं हे कार्य केलं जातं. म्हणजे अशी जी काही संघटना आहे त्यालाच आपण सहकारी संस्था असं म्हणतो. दुसरी व्याख्या दिलेली आहे, बघूया. सहकार हा आर्थिक संघटनाचा एक विशेष प्रकार आहे, ज्या आधाराने एकत्रित आलेल्या व्यक्ती विशिष्ट आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने निश्चित व्यवहारी नियमानुसार एकत्र होऊन कार्य करतात, त्याला सहकार असं म्हटलेलं आहे. जे काय तर आर्थिक संघटनाचा एक विशेष प्रकार आहे सहकार. म्हणजे ज्या प्रत्येक सहकारी संस्थेच्या, संघटनेच्या पाठीमागं अर्थ, जे पैसा हा एक काय महत्त्वाचा उद्देश असतो. तो पैसा काही संस्थेंची ध्येयधोरणं असतात. पैसा कमी मिळाला तरी काही हरकत नाही, परंतु अशा योजना राबवणं, अशा फॅसिलिटीज लोकांना देणं, आणि काही संस्था निर्मितीच्या पाठीमागं आर्थिक फायदा अधिकाधिक मिळवणं हा सुद्धा उद्देश असतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच आर्थिक बाब हा काय तर एक विशेष प्रकार या सहकारी संस्थेच्या स्थापनेपाठीमागं असतो असं आपल्याला म्हणता येईल. तसंच एकत्रित आलेले व्यक्ती विशिष्ट आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने निश्चित व्यवहारी नियमानुसार एकत्र होऊन कार्य करत असतात. म्हणजे काय, आर्थिक व्यवहार हाच दृष्टिकोन असतो त्या ठिकाणी. उदाहरणार्थ पतसंस्थेचं घेऊया आपण, सहकारी पतसंस्था. काय केलं जातं, लोकांकडून ठेवी स्वीकारल्या जातात आणि त्यांना व्याजदर दिला जातो, आणि त्याच ठेवी पुन्हा काय केल्या जातात, इतर गरजवंतांना कर्ज स्वरूपात दिल्या जातात आणि त्यावरती व्याज आकारलं जातं. जे पैसा दिला जातो त्या बदल्यात व्याज आकारलं जातं, किंवा व्याज पैसा ठेवीच्या स्वरूपात, हुंडीच्या स्वरूपात आपल्याकडे ठेवला जातो संस्थेमध्ये, आणि त्या बदल्यात त्यांना व्याज
किंवा त्या पैशाचा मोबदला, ठेवीचा मोबदला दिला जातो. म्हणजे या ठिकाणी काय व्यवहार किंवा आर्थिक व्यवहार हा या सहकारी संस्थेमध्ये महत्त्वाचा असतो असं आपणाला म्हणता येईल. म्हणजेच या ठिकाणी काय नियमानुसार आर्थिक व्यवहार होत असतात. त्यानंतर पुढची व्याख्या आहे, पाहूया आपण. सहकारी तत्वज्ञान असे सांगते की एकाकी जात, धर्म, वंश, परंपरा यांचा विचार न करता दुर्बल घटकांचा विकास साधण्यासाठी स्वेच्छेने एकत्र आलेल्या व्यक्तीच्या समूहाला सहकारी संस्था असं म्हटलेलं आहे. बघा, खूप चांगली व्याख्या आहे. म्हणजे सहकारी तत्वज्ञानाच्या मुळाशी हे घटक आहेत. कुठल्याही प्रकारची जात, धर्म, वर्ण, लिंग, भेद, प्रांत असा कुठलाही भेद न ठेवता जे गरजवंत आहेत, जे दुर्बल घटक आहेत, त्यांचा विकास साधणं आणि असा विकास साधनेच्या दृष्टिकोनातून स्वेच्छेने एकत्रित आलेल्या व्यक्तींचा जो समूह आहे त्याला सहकारी संस्था किंवा सहकारी संघटना असं म्हणतो. खूप छान व्याख्या आहे. जे कुठलाही जात, धर्म, लिंग, वंश, भेद न मानता गोरगरिबांचा विचार करणं, गरजवंतांची गरज त्या सहकारातून भागवली जाणं, अशा उद्देशातून व्यक्ती एकत्रित येतात आणि जी संघटना, संस्था स्थापन केली जाते ती म्हणजे सहकारी संघटना किंवा सहकारी संस्था होय. पुढची चौथी व्याख्या आहे, व्यक्तीच्या समूहाने स्वतःच्या उपयोगासाठी निर्माण केलेली आणि दिग्दर्शित केलेली, लोकशाही तत्वानुसार चालवलेली आणि सभासद व एकूण समाज यांच्या सेवेसाठी असलेली व्यवहार संस्था म्हणजे सहकारी संस्था होय. खूप चांगली व्याख्या आहे. बघूया काय म्हणते व्याख्या ही. तर व्यक्तीच्या समूहाने म्हटलंय स्वतःच्या उपयोगासाठी निर्माण केलेली. आता समूह आहे, या समूहाशिवाय सहकार होणार नाही. 2, 3, 4, 5, 6, 8, 10, 20, 50, 25 असे लोक समूहानं एकत्रित येतात तेव्हा ही संघटना आकार घेत असते किंवा स्थापन होते असं आपणाला म्हणता येईल. म्हणजे स्वतःच्या उपयोगासाठी ही संस्था स्थापन केली जाते. मग तो गट असेल, त्या गटाची ध्येय धोरणं असतात व त्या गटाचा विकास करणं हाही उद्देश त्या संस्थेपाठीमागं असतो. किंवा संबंध समाजाचा विकास करणं किंवा त्या समूहाचा विकास करणं, अशा उद्देशानं या संस्था स्थापन केल्या जातात. आणि पुढं म्हटलेलं आहे दिग्दर्शितही केले जातात. दिग्दर्शन म्हणजे काय? त्याचं एक ठरलेलं ही असतं, बॉडी असते किंवा ठरलेलं त्यांचं शेड्यूल्ड असतं, ठरलेली त्यांची काय कार्य करण्याची पद्धती असते, कार्यकारिणी असते, जे त्यानुसार हे कार्य चालत असतं. त्याला दिग्दर्शन म्हणूया. जसं आपण पाहतो चित्रपटामध्ये दिग्दर्शक असतो, जे त्याच्या देखरेखीखाली किंवा त्याच्या अखत्यारीमध्ये किंवा तो हेड असतो असं आपण म्हणूया. आणि त्याच्या अखत्यारीमध्ये काय होत असतं, कुठला हिरो घ्यायचा किंवा कुठली हिरोईन घ्यायची, डायलॉग कसे ठेवायचे, सीन कुठं घ्यायचा, काय कुठलं कट पेस्ट करायचं, त्याचं जे कार्य चालतं ते दिग्दर्शकाच्या मनावरती असतं. जे त्याच पद्धतीने या सहकारी संस्थेमध्ये सुद्धा दिग्दर्शक असतो किंवा दिग्दर्शित पद्धतीने कार्य केलं जातं. जे निश्चित उद्देश असतात, निश्चित कार्यकारिणी असते आणि निश्चित त्यांची ध्येय धोरणं ठरलेली असतात. त्या पद्धतीनं ही संस्था कार्यरत असते असं आपणाला म्हणता येईल. आणि तत्व कुठलं आहे तर लोकशाही तत्व म्हटलेलं आहे. लोकशाही तत्वानुसार चालविली जाते. सर्वांना समान हक्क, समान न्याय, समान कायदा. कर्ज द्यायचं या संस्थेमार्फत, मग एकच क्रायटेरिया त्या ठिकाणी, एकच व्याजदर काय जे असेल ते जो ठरलेला आहे नियमानुसार. म्हणजे या ठिकाणी सहकार तत्व या संस्थेमार्फत राबविलं जातं. म्हणजे सहकारी तत्वानुसार या संस्थेचं कामकाज चालतं असं आपणाला म्हणता येईल. तसंच सभासद व एकूण समाजांच्या सेवेसाठी असलेली व्यवहार संस्था म्हटलेलं आहे. म्हणजे ते सभासद असतील, ठराविक गट, त्यांच्या हितासाठी चालवली जाईल. बाकीच्यांचा विचार कदाचित केला जाणार नाही किंवा या व्यतिरिक्त किंवा या उलट समाजाचा, समग्र समाजाचा विचार केला जाईल. उदाहरणार्थ सहकारी साखर कारखाने म्हणतो आपण. काय असते या ठिकाणी, सभासदांचा ऊस ते घेतात, गाळप करतात, त्यांना त्याचा मोबदला मिळतो. कुठलाही ऊस ते आणू शकतात किंवा ठराविक कार्यक्षेत्र असतात त्यांचं, त्याच्यातील ते ऊस आणतात, गाळप करतात आणि सभासदांना त्या ठिकाणी काय केलं जातं तर त्याचा मोबदला दिला जातो. जे या ठिकाणी काय आहे तर सेवा दिली जाते. एकूण सभासद किंवा समाज यांचा विचार या संस्थेमध्ये केला जातो. तर अशा आपणाला सहकाराच्या आणि सहकारी संस्थेच्या व्याख्या पाहता येतील. त्यानंतर सहकारी मूलतत्व आपण पाहूया.
मगाशीच म्हटलं मी, विना सहकार नाही उद्धार. म्हणजे हे जी सहकार धोरणं आहेत, सहकारी धोरणं आहे किंवा सहकारी संस्था ज्या कामकाज करतात, त्यांची जी कार्यकारिणी कार्यरत असते, कामकाज केलं जातं, तर त्याच्या पाठीमागं विशिष्ट अशी मूलतत्वे असतात. ती मूलतत्व त्या ठिकाणी अवलंबली जातात आणि त्यामार्फत कार्य होत असतं. बघूया कुठली मूलतत्व आहेत. सहकारी मूलतत्वे म्हणजे सहकारास अंगभूत असलेल्या कल्पना होय. बघा, जी मूलतत्व म्हणजे काय, तर अंगभूत कल्पना आहेत या सहकारातील. अंगभूत म्हणजे काय, मूळ कल्पना आहेत. तर त्या मूळ कल्पनेवरती सहकारी तत्व अवलंबून आहे आणि या तत्वावरच सहकारी संस्था, सहकारी संघटना कार्य करत असतात, असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. बघूया काय म्हटले. त्यानुसार कार्यवाहीची पद्धत ठरविली जाते. जे कार्यवाहीची पद्धत ही कशी सहकारी तत्वानुसार अवलंबली जाते. म्हणजे हे एक त्यातलं मूलतत्व म्हणता येईल. कार्यवाहीची पद्धत सहकारी तत्वानुसार अवलंबली जाते. तसंच या कल्पना सहकारी कार्यवाहीतून प्रत्यक्षात अनुभवण्याचा हेतू असतो. म्हणजे नुसती तत्व ठरवलेली आहेत असं नाही, तर ती तत्व प्रत्यक्ष अंमलात आणणं, तशा योजना राबविणं, यालाच अनुभव प्रामाण्यवाद असे आपणाला म्हणता येईल. म्हणजेच प्रत्यक्ष कार्यवाही करणं या सहकारी तत्वाची, म्हणजेच हे सुद्धा सहकाराचं मूलतत्व आपल्याला सांगता येईल. जे कार्यकारिणी कशी कार्य करते, सहकार समोर ठेवून किंवा सहकारी उद्दिष्टाला अनुसरून, आणि जे काही कार्यवाही आहे त्याची प्रत्यक्ष जी अंमलबजावणी आहे, तर ती सुद्धा कशी आहे, तर सहकारी तत्वाला अनुसरून अंमलबजावणी केली जाते असं आपणाला म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थेने म्हटल्याप्रमाणे सहकारी चळवळीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अगदी सोपे नियम ठरविले जातात आणि त्यांची सुलभ व सोपी मांडणी म्हणजेच सहकार होय. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की आंतरराष्ट्रीय सहकारी संस्था यांनी ठरविल्याप्रमाणे जी काही सहकाराची ध्येय धोरणं आहेत, तर ती ध्येय धोरणं या संघटनेमार्फत किंवा या सहकारी संस्थेमार्फत राबविली जातात. म्हणजे ही सुद्धा मूलतत्वे आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि कशी असतात ती, सोपी आणि सहज सुलभ मांडणी या ध्येय धोरणाची केली जाते. जे कुठल्याही प्रकारचा किचकट या ठिकाणी किंवा आक्षेप घेता येईल अशा प्रकारची ध्येय धोरणं नसतात. ही साधी, सोपी, सरळ आणि सुटसुटीत ध्येय धोरणं असतात आणि त्यानुसारच ही कार्यकारिणी कार्य करत असते किंवा या संस्था कार्य करत असतात असं आपणाला म्हणता येईल. प्राध्यापक डी.जी. कर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे सहकारी कार्यवाहीचे संघटन व संचालन करण्यासाठी मार्गदर्शन करणारी विशिष्ट सहकारी तत्व असतात आणि ती सहकारी तत्व या प्रत्येक सहकारी संस्थेमार्फत, संघटनेमार्फत राबविली जातात. सहकारी चळवळीचा हेतू यामध्ये साध्य होतो. तसंच सहकारी संघटनांना आर्थिक लाभ होण्यासाठी केलेले मार्गदर्शन म्हणजेच नियम किंवा संचालन होय असंही या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आर्थिक लाभ, आता सहकारी संस्था चालवणं म्हणजे काही सगळं परोपकारी पद्धतीनं कार्य असतं असंही नाही. मग ती संस्था चालणार कशी, ठेवी किंवा गंगाजळी कशी निर्माण होणार, तर पैसा मिळवणं किंवा आर्थिक सुबत्ता निर्माण करणं, त्या संस्थेची गंगाजळी वाढवणं, तर असे सुद्धा उद्देश या सहकारी संस्थेचे असतात. जर भांडवल जिरलं तर मग सहकारी संस्था चालणार कशी. सहकारी पतसंस्था आहे, सहकारी समजा सूतगिरणी आहे. जर लोकांसाठी, समाजासाठी सगळं करायचं म्हटल्यानंतर शेवटी भांडवलही जिरलं जाईल आणि संस्था बुडीत निघेल, कामकाज ठप्प होईल आणि सहकारी संस्था स्थापन करण्याचा उद्देश काही कोलॅप्स होईल. म्हणून आर्थिक फायदा मिळवणं हा सुद्धा या सहकारी संस्थेचा उद्देश असला पाहिजे आणि तो असतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर सहकारी तत्वांचा विकास व उगम दिलेला आहे. तर 3 प्रकारची सहकारी तत्वांचा उगम हा 3 प्रकारे सांगता येईल. पहिलं तत्व आहे रॉडेल्स तत्व, दुसरं आहे डिस्टीय तत्व आणि तिसरं तत्व आहे रफायझन पद्धत. तर बघूया ही जी काही तत्व आहे ते आपण पुढील तासाला पाहूया. या तासाला आपण या ठिकाणी थांबूया.